शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। होळीनिमित्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट पैसे जमा। जाणून घेऊ संपूर्ण बातमी। कोणत्या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता येणार आहेत? महाराष्ट्र शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। आपण पाहिलं, आधार संलग्न बँकेमध्ये आता अनेक योजनेचे पैसे येत असतात आणि आधार संलग्न बँक आपल्या आधार कार्डला बँक लिंक असणं पण फार महत्त्वाचं आहे। आणि आधार कार्डला जर बँक लिंक नसेल तर त्यामुळं थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो। अन्यथा पैसे पण जे आहेत ते येण्यासाठी आधार कार्डला आपल्या जे काय आधार कार्ड आहे या आधार कार्डला बँक लिंक असणं फार महत्त्वाचं आहे। आणि हे आपण लिंक करून फार घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की आपल्याला पाहिजे तर आधार कार्डला बँक लिंक असेल तरच आपल्याला कोणत्या योजनेचे पैसे जे आहेत आधार संलग्न बँकेमध्येच डीबीटी मार्फत हे मिळत असतात आणि अनेक योजनेचे पैसे हे येत असतात। त्यामुळं आधार कार्डला बँक लिंक असणं फार महत्त्वाचं ठरणार आहे। दुसरं म्हणजे आपण जर पाहिलं तर पीक विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती क्रॉप इन्शुरन्स ही एक जीवन रक्षक योजना आणि नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, नुकसान, दुष्काळ, कीड किंवा या पूर यामुळे पिकाचे नुकसान झाल्यास आर्थिक आधार देणारी योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेच्या म्हणजेच आपल्या सर्वांना माहिती आहे प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजना म्हणजे PM किसान योजनेच्या प्रमाणेच प्रधानमंत्री पीक विमा योजना जी आहे या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रातील 2025-26 हंगामातील खरीप 2025 आणि रब्बी 2025-26 अनेक सुधारणा सुद्धा झालेल्या आहेत। आणि 2026 मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी सरसकट अनुदान आणि विमा क्लेमची प्रक्रिया वेगवान झालेली आहे। आता आपण जर पाहिले तर मराठवाड्यातील जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना ही जी मदत आहे ती आता मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। पण अनेक यादीमध्ये नाव कसे तपासावे, क्लेम का येत नाही आणि नवीन नियम काय आहेत अनेक शेतकरी बांधवांना कळू शकलेलं नाही। आता लवकरच प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत PMFBY अंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही रक्कम आता येणार आहे। धन्यवाद।